नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना नांदेडमध्ये रंगलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। भाजपकडून अमर राजूरकर तर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार। नांदेड विधान परिषदेसाठी आता या ठिकाणी जे आहे मतदान सुरू झालेलं आहे, त्यासाठी ही प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नांदेडच्या तहसील कार्यालयामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते। जवळपास 452 मतदार जे आहेत या विधान परिषदेचा आमदार कोण ते ठरवणार आहेत आणि त्यामध्ये मोठमोठे तर्कवितर्क सुद्धा लावण्यात आले होते। 3 उमेदवार जे आहेत विधान परिषदेच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपकडून अमरनाथ राजूरकर तर महाविकास आघाडीकडून पुरस्कृत असे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, खासदार त्यांचे चिरंजीव जे आहेत कृष्णा पाटील आष्टीकर यांना पुरस्कृत केलं होतं। मात्र काल जे आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे सेनेच्या गटामध्ये सामील झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली। कुठेतरी ही निवडणूक जी आहे पारदर्शक होत नसल्याचा आरोप प्रशांत इंगोले यांनी केलेला आहे। मात्र त्यासह बघितलं तर अजूनही बरेच जे मतदार आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीत। आता हळूहळू हे मतदार येतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील। नांदेड जिल्ह्यातील 8 मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया सुरू आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।